नमस्कार. आज 19 मार्च 2023 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, आज रविवार असल्यामुळे आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू दोन्ही वृत्तपत्रामध्ये एडिटोरियल पेज नसतं. ओके, त्यानंतर आजच्या बातमीपत्राला आपण सुरुवात करूयात. खलिस्तानवादी अमृतपाल ताब्यात, 10 समर्थकांवरही पोलीस कारवाई. पंजाबमधील इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आलेली आहे. आता खलिस्तान हा इश्यू वगैरे काय होता त्या संदर्भात पवनीत सिंग सरांनी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी आपले जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती तुम्हाला देऊन जाईल. ते तिथून तुम्ही बॅकवर्ड लिंकेजेस वगैरे जे काही आहेत ते तुम्ही कव्हर करून घ्या. ओके, त्यानंतर सेकंड न्यूज आहे. पहा, काही निवृत्त न्यायाधीश देशविरोधी टोळीतील, केंद्रीय विधिमंत्री रिजिजू यांचा आरोप. म्हणजे हा गंभीर आरोप आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर. पहा, फेब्रुवारी म्हणजे 18 फेब्रुवारी आय थिंक 18 फेब्रुवारी रोजी ललित, त्यानंतर प्रशांत भूषण वगैरे जे वकील किंवा जे म्हणजे प्रिव्हियस जे जस्टिसेस वगैरे आहेत त्यांनी एक बैठक वगैरे बसवली होती. जे कोलिजियम सिस्टीम वगैरे आहे भारताचं, तर त्या संदर्भात वगैरे ती एक बैठक वगैरे झाली होती की किंवा एक चर्चा वगैरे झाली होती नवी दिल्लीमध्ये. मग त्या संदर्भात त्यांनी केंद्रीय विधिमंत्री रिजिजू यांनी आरोप वगैरे केलेले आहेत. परंतु पहा, यांना देशविरोधी टोळीतील वगैरे म्हणणं हे अगदी चुकीचं आहे. ओके, मग त्यावरती पहा, डी.वाय. चंद्रचूड यांनी पण मला विधिमंत्र्याशी वाद घालायचा नाही अशा पद्धतीने त्यांनी डायरेक्टली वक्तव्य वगैरे दिलं. म्हणजे पहा, आपल्याकडे म्हणजे एवढा वाद किंवा आजपर्यंत भारताचा इतिहास वगैरे जर पाहिलात तुम्ही किंवा ज्युडिशरीचा वगैरे इतिहास पाहिला तर एवढा वाद वगैरे कधी टोकाचा वगैरे वाद वगैरे गेलेला नव्हता. व पहा, याच्या पूर्वीपासून म्हणतो मी, विधिमंत्री रिजिजू यांनी अगदीच प्रत्येक वेळेस म्हणजे जेव्हा यांना चान्स वगैरे मिळत आहे तेव्हा ज्युडिशरीवर वगैरे ते भाष्य वगैरे करण्याचा प्रयत्न करत आहेत. ओके, कारण पहा, प्रॉब्लेम कुठे झालेला आहे तर जे कोलेजियम सिस्टीम आहे, ओके, ते कोलेजियम सिस्टीममध्ये जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला कोलेजियम सिस्टीममध्ये स्थान नाही आहे किंवा त्यांना अगदीच म्हणजे त्यांचं बाजू वगैरे कोणी मांडून घेण्याचा वगैरे प्रयत्न करत नाही आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा. परंतु जर तुम्ही अगदी जर पाहिलात तर जे इलेक्शन कमिशन आहे, इलेक्शन कमिशनबाबत आत्ताच एक काय झालेलं जजमेंट आलेलं आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये जेव्हा आपल्याला हे करायचं आहे, म्हणजे जेव्हा इलेक्शन कमिशनची जेव्हा आपल्याला नियुक्ती वगैरे करायची आहे तेव्हा ज्युडिशरीचं तिथं इंटरफेअर वगैरे होत आहे सध्याला. परंतु तेच जर आपण जस्टिसबाबत जर पाहिलं तर म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये गव्हर्नमेंटचं इंटरफेअर वगैरे चालत नाही आहे. सुप्रीम कोर्टामध्ये गव्हर्नमेंट काहीच करू शकत नाही आहे. परंतु इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये तुम्ही जे सुप्रीम कोर्ट वगैरे आहे ते डायरेक्टली काय करू शकतं, इंटरफेअर वगैरे करू शकतं. मग हा वाद जो आहे तो रिजिजू यांना तो पटला नाही आहे निर्णय. ओके, मग त्यांनी अगदी म्हटलेलं आहे की जर सुप्रीम कोर्टाने वगैरे प्रशासनाचं काम केलं तर बाकीच्या गोष्टी वगैरे करायच्या कुणी, असं त्यांनी डायरेक्टली म्हटलेलं आहे. परंतु जर या गोष्टीला जर आता अगदी जर आपण खऱ्या अर्थाने जर क्रिटिकल ॲनालिसिस वगैरे जर केलं तर पहा, प्रत्येक केसेसमध्ये जिथं म्हणजे पहा, प्रत्येक लिटिगेशन आज सुप्रीम कोर्टाला तुम्ही काय म्हणता की सुप्रीम कोर्टामध्ये लिटिगेशन वगैरे वाढलेलं आहे किंवा हायकोर्टामध्ये जा, हायकोर्टामध्ये पण केसेसचं बर्डन वगैरे तुम्ही वाढलेलं आहे असं डायरेक्टली म्हणता. बरोबर आहे ते. ओके, आपण सर्वांनी ते मान्य करायला हवं. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये केस वाढण्याचं कारण काय आहे, सुप्रीम कोर्टामध्ये केस वाढण्याचं कारण काय आहे पहा, तर त्यामधील बहुतांश केसेस ह्या आता पहा, आत्ताचीच न्यूज घेऊयात आपण, जे समलैंगिक विवाह वगैरे पद्धती वगैरे त्या संदर्भात केस आहे त्यामध्ये 4 पिटिशन आहेत. ओके, 4 पिटिशनमध्ये हे 4 केसेस वाढलेले आहेत. बरोबर, हे 4 पिटिशनला डी.वाय. चंद्रचूड वगैरे यांनी एकत्र वगैरे केलेलं. आता जर आपण केसेस वगैरे जर पाहिलं तर यामध्ये रोल कोणाचा आहे, सर्वात जास्त रोल कोणाचा आहे तर तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आहे. म्हणजे सांगायचा उद्देश हाच की जे सुप्रीम कोर्टामध्ये पेंडन्सी वाढली कुणामुळे, तर ते वाढलेली आहे पेंडन्सी ती अगदीच सुप्रीम कोर्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियामुळेच ती जास्त पेंडन्सी वगैरे वाढलेली आपला प्रामुख्याने इथं दिसते. ओके, पहा, हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कशा पद्धतीने वगैरे ते पेंडन्सी वाढवते तर त्याचं पण आजच सोल्युशन वगैरे दिलेलं आहे. पहा इथे. ओके, याचं आय थिंक एडिटोरियल पेज तरी नाही आहे परंतु इथे देण्यात आलेलं आहे. आता पहा, आपण काय म्हटलं की सुप्रीम कोर्टामध्ये केसेस वाढवण्याचं एक प्रमाण म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियामुळे पण केसेस वगैरे वाढतात. ते आपण प्रूव्ह कशामुळे करतो पहा. आता आयाराम गयाराम पद्धती, संसदेत धमाल आणि गोलमाल, हे जे सर्व काही आहे पहा, तुम्ही आता डाटा प्रोटेक्शन बिल पण जर आलं ना त्यामध्ये वाजवी म्हणजे कोणतंच हे होणार नाही आहे, त्याबद्दल डिबेट वगैरे डिस्कशन होतच नाही आहे सध्याला. संसदेमध्ये आपल्या डिबेट वगैरे होत आहेत का? ओके, जर तुम्ही पूर्वीचे याच्यापूर्वी पण मी आपल्या व्हिडिओमध्ये वगैरे एक दाखवलं होतं, PRS इंडियाची वेबसाईट जी असते त्यामध्ये आपल्याला तुम्हाला दाखवलं होतं की कशा पद्धतीने संसदेची प्रोडक्टिव्हिटी कमी होत आहे. मग पहा, जे डिबेट संसदेमध्ये वगैरे व्हायला हवं होतं ते डिबेट कुठं होत आहे, ते सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे होत आहे. त्यामुळे प्रॉब्लेम होत आहे. जर डिबेट तुम्ही संसदेमध्ये जर चांगल्या पद्धतीने जर डिबेट डिस्कशन वगैरे जर केलं असतं तर अगदीच
त्याला सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे चॅलेंज केलं नसतं. परंतु तुम्ही काय करत आहात तर डिबेट आणि डिस्कशन विनाच, आता कृषी कायद्याचंच उदाहरण घ्या तुम्ही. कृषी कायदे डायरेक्टली वाजवी मतदानाने वगैरे ते पारित करण्यात आले होते, कारण गव्हर्नमेंटकडे मॅन्डेट आहे. आपण गव्हर्नमेंटच्या मॅन्डेटला वगैरे मान्य करतो, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये लिटिगेशन का जात आहेत मग? कारण गव्हर्नमेंटने वगैरे त्यावरती विचार केला नाही. त्यानंतर पहा अग्निपथ योजना. अग्निपथ योजनेमध्ये पण तसंच झालं, 4 दिवसात त्यांना 4 अमेंडमेंट वगैरे करावे लागतात. म्हणजे हे काय आहे, गव्हर्नमेंटची प्रोडक्टिव्हिटी संसदेची प्रोडक्टिव्हिटी वगैरे इथं काय डायरेक्टली कमी झालेली वगैरे आपल्याला दिसते. त्यानंतर आणखी जर याचं बेस्ट उदाहरण किंवा आत्ताचंच एक उदाहरण जर म्हटलं, म्हणजे तुम्ही जर रेग्युलर असाल, आता काही दिवसांपासूनच तुम्ही जर रेग्युलर असाल, तर याचं सर्वोत्तम बेस्ट उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो मी, जे कर्नाटक विधानसभा आहे. ओके, कर्नाटक विधानसभेने काय केलं, कर्नाटक कामगार कायदे वगैरे पारित केले. कर्नाटक कामगार कायदे वगैरे, लेबर लॉज म्हणतो, लेबर लॉज वगैरे त्यांनी जे काय आहेत ते पारित केले, बरोबर. मग पहा, लेबर लॉज वगैरे कर्नाटक विधान परिषदेने पारित केल्यानंतर त्यांनी यावरती डिस्कशन वगैरे करायला हवं होतं. कारण पहा, यामुळे 12 तास कोणाचे म्हणजे 4 तास हे कोणाचे वाढले आहेत, लेबर्सचे वाढलेले आहेत. सामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे. ओके, पूर्वी फक्त 8 तास काम होतं, आता ते 12 तास केले. ओके, मग याचा सामान्य नागरिकांवर भरपूर फटका होणार आहे. परंतु यावरती कोणी त्यावरती चर्चा वगैरे केली का विधानसभेमध्ये वगैरे? तर बिलकुल नाही. ते पण कायदे कसं पारित झालेले आहेत तर डायरेक्टली वाजवी मतदानाने, आवाजी मतदान. ओके, पहा आता अगदी कर्नाटक राज्य सरकारकडे पण मॅन्डेट आहे, ते पण आपण मान्य करूयात. परंतु मॅन्डेट असलं म्हणजे प्रत्येक गोष्ट वगैरे आपल्या मनाची वगैरे करायची नसते. ओके, हा एक प्रॉब्लेम आहे. कारण पहा, एक निर्णय जर झाला तर त्याचा परिणाम अगदी कर्नाटकामधील प्रमुख जनतेवर वगैरे भरपूररित्या वगैरे होऊ शकतो. ओके, मग पहा आता इथे कर्नाटक विधानसभेनं तर कायदा पारित केलेला आहे किंवा कायदा केलेला आहे की 12 तास वगैरे कामाचे तास झालेले आहेत. मग यांनी डिस्कशन तर काहीच केलं नाही. मग पहा, आता ही केस कुठं जाणार आहे? ही जे कायदा वगैरे झालेला आहे तयार, याला ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत कुठे जाणार आहे हा कायदा? तर अगदीच बेंगलुरू हायकोर्टामध्ये जाईल. मग बेंगलुरू हायकोर्टामध्ये हा कायदा गेल्यानंतर हायकोर्टाची पेंडन्सी वाढली का नाही? ओके, म्हणजे समजतंय ना तुम्हाला? जर हा कायद्यावर जर इथंच डिस्कशन वगैरे झालं असतं, कर्नाटक विधानसभेमध्ये जर डिस्कशन होऊन जर हा कायदा तयार झाला असता, तर ही केस आपला ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत हायकोर्टामध्ये वगैरे जाण्याची म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत हायकोर्टमध्ये वगैरे जाण्याची वेळ त्या कायद्यावर वगैरे आली नसती. परंतु प्रॉब्लेम कुठे झाला तर कर्नाटक विधानसभेने डायरेक्टली ती जी हे आहे, तो जो कायदा आहे तो डायरेक्टली आवाजी मतदानाने वगैरे पारित केला. त्यावर एकही डिस्कशन किंवा एकही डिबेट वगैरे झाले नाही. कर्नाटकमधील जनतेवर मोठा परिणाम वगैरे होणार आहे, तरी देखील त्यावरती जॉईंट पार्लमेंट कमिटी वगैरे काहीच बसली नाही. ओके, आता पहा सध्याचीच न्यूज आहेत. पहा, जे काँग्रेस आहे ते जेपीसीची पूर्णतः मागणी करत आहे. ओके, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी. आता जेपीसी वगैरे काय आहे ते प्लीज बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये वगैरे संसदच्या टॉपिकमधून वगैरे तुम्ही वाचून घ्या, कारण ते अगदी महत्त्वाचं असतं. जेपीसी पहा, जॉईंट पार्लमेंटरी कमिटीज वगैरे स्थापन करा म्हणून काँग्रेसची मागणी आहे. परंतु जे आपलं म्हणजे सध्याचे जे सरकार वगैरे आहेत त्यांनी आजपर्यंत किती जेपीसी वगैरे हे केलेले आहेत, सँक्शन वगैरे केले आहेत? तर बिलकुल नाही. ओके, हा म्हणजे तुम्ही अगदी त्याला थोडंसं अगदी जर माइंड वगैरे खुलं ठेवून जर विचार केला तर अगदी ते तुम्हाला समजून येईल. तर प्रॉब्लेम हाच झालेला आहे. ओके, प्रॉब्लेम काय पहा, तर जे विधिमंत्री रिजिजू आहेत यांचं म्हणणं काय आहे की सुप्रीम कोर्टामध्ये पेंडन्सी आहे, तुम्ही तुमचं काम पहा, आमच्या कामामध्ये वगैरे इंटरफेअर करू नका, इलेक्शन कमिशनच्या कामामध्ये वगैरे इंटरफेअर करू नका. ओके, परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं, आपल्या परीक्षा पहा, आता एमपीएससीचंच उदाहरण घेऊयात. आपल्या परीक्षा जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर 2019-20 वगैरे ज्या परीक्षा आहेत त्यांचा निकाल आजपर्यंत लागत नाही किंवा मुलाखत आजपर्यंत होत नाहीत. ओके, म्हणजे एक वर्ष वगैरे आपल्या परीक्षांचा वगैरे निकाल येत नाही. परंतु याच्याच विरोधाभासी जर तुम्ही केलात तर इलेक्शन कमिशनच्या जे चीफ इलेक्शन कमिशनर वगैरे असतील किंवा जे इलेक्शन कमिशनर वगैरे असतील त्यांना तुम्ही 24 तासात नियुक्ती वगैरे देता. म्हणजे एकीकडेच जे सरकार आहे आपलं ते अगदी सुपरफास्ट काम करतं व दुसरीकडे अगदी सुपर स्लो काम करतं. म्हणजे हे अगदी विरोधाभासी वगैरे आहे. मग याला परिणाम किंवा याचं कुठेतरी त्यांना फायदा असेल, म्हणजे 24 तासामध्ये त्यांनी अगदी नियुक्ती वगैरे करतात व ते पण सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होती. मग त्यावेळेस पहा, अगदी जे सर्वोच्च न्यायालय आहे त्यांनी ताशेरे वगैरे ओढणं हे अगदी गरजेचं होतं. ओके, मग पहा त्या संदर्भात अगदी जे आपले डी.वाय. चंद्रचूड आहेत यांनी म्हटलेलं आहे की पहा, प्रत्येक यंत्रणा परिपूर्ण नसते, मात्र आपल्याकडील न्यायवृंद यंत्रणा म्हणजे कोलिजियम सिस्टीम उत्तम आहे असे प्रतिपादनही त्यांनी केले. ओके, त्यानंतर न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित राखायचे असेल तर बाध्य प्रभावापासून तिचे संरक्षण केले पाहिजे असेही सरन्यायाधीशांनी म्हटलेले आहे. ओके, आता पहा, हे जे सरन्यायाधीशांनी वगैरे म्हटले की त्यांनी पण मान्य केली किंवा प्रत्येक यंत्रणा वगैरे आपल्याकडे हे नाही आहे, म्हणजे प्रत्येक यंत्रणा गुड किंवा बेटर
बेटरच असेल असं नाही आहे, परंतु आपल्याला जी कॉलेजियम सिस्टम आहे किंवा जी सुप्रीम कोर्टामध्ये सरकारचं जे प्रभावकारी आहे ते कमी करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, कॉलेजियम सिस्टमलाच वगैरे वाचून ठेवावं लागेल. कारण पहा, जर कॉलेजियम सिस्टम जर आज कोलमडलं तर प्रॉब्लेम काय होईल, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जजेस वगैरे इथे येऊन बसतील, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जे नेमलेले सदस्य असतील ते इथे येऊन बसतील. मग ते आल्यानंतर प्रॉब्लेम काय होईल पहा, प्रत्येक आपल्या म्हणजे जास्तीत जास्त केसेसमध्ये तर 50% केसेसमध्ये तर गव्हर्नमेंट ही थर्ड पार्टी असते. म्हणजे पवन निलेवाड विरुद्ध युनियन ऑफ इंडिया किंवा स्टेट ऑफ महाराष्ट्र वगैरे अशा पद्धतीने केसेस असतात, किंवा आपली केशवानंद भारती विरुद्ध स्टेट ऑफ मद्रास, ओके, किंवा युनियन ऑफ इंडिया वगैरे अशा पद्धतीने जर केस असतील तर त्यामध्ये पार्टी कोण असेल, एकीकडे पवन निलेवाड, म्हणजे माझंच नाव घेतोय मी, पवन निलेवाड एकीकडे, व दुसरीकडे युनियन ऑफ इंडिया. ओके, म्हणजे पहा इथे पार्टी कोण आहे, तर युनियन ऑफ इंडिया आहे. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जर असेल तर प्रॉब्लेम कुठे होणार आहे, तर इथे युनियन ऑफ इंडिया पार्टी आहे, बरोबर, व इकडे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जजेस आहेत. ओके, मग पहा इथे प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस लागू होतो का, तर बिलकुल नाही. कारण पहा, गव्हर्नमेंटचाच माणूस कुठं बसलेला आहे, मला न्याय देण्यासाठी बसलेला आहे. मग तो माझ्या पक्षामध्ये न्याय देईल का, तर बिलकुल नाही. तो युनियन ऑफ इंडियाच्याच पक्षामध्ये वगैरे न्याय देईल. मग इथं प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस तर व्हायोलेट होतं पूर्ण. व पहा, जे डी वाय चंद्रचूड यांनी म्हटलेलं आहे की आपल्याला ज्युडिशरी वगैरे इंडिपेंडेंट वगैरे ठेवायची आहे. आता ह्याला प्रूव्ह करण्यासाठी आपण जे कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स आहेत, ओके, कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स आहेत, एक व्हॉल्यूम त्यांचं 2000 पेजेसचं वगैरे असतं. ओके, ते आहेत माझ्याजवळती. तर पहा, कॉन्स्टिट्युशनल डिबेटमध्ये देखील पहा, त्यांनी जेव्हा आपले जे फ्रेमर्स वगैरे होते, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर जे मसुदा समितीचे सदस्य वगैरे होते, त्यांच्याकडे पण हा मसुदा, म्हणजे त्यांच्याकडे पण हा मुद्दा वगैरे गेलेला होता. मग त्यावरती त्यांनी पण डिस्कशन वगैरे केलेलं होतं. परंतु पहा, त्यांनी पण तेच म्हटलं की आपण ज्युडिशरीला वगैरे इंडिपेंडेंट वगैरे ठेवलं पाहिजे. ओके, व पहा, आणखी जर पुढे जाऊन क्रिटिसाइज वगैरे करायचं जर म्हटलं तर पहा, जे रिजिजू आहेत, म्हणजे जे आपले विधिमंत्री वगैरे आहेत, यांचं म्हणणं काय आहे की जे सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट डेव्हलपमेंटला वगैरे थोडंसं थारा वगैरे, म्हणजे सुप्रीम कोर्ट डेव्हलपमेंट वगैरे करू देत नाही आहे आम्हाला, अशा पद्धतीने त्यांनी त्यावरती आरोप केलेला आहे. सुप्रीम कोर्टावरती विधिमंत्र्यांनी तशा पद्धतीने आरोप केला की डेव्हलपमेंट वगैरे करू देत नाही आहेत. परंतु पहा, आता अमेरिकेमध्ये तर आपल्यापेक्षा जास्त ज्युडिशरी आहे. ओके, आपल्यापेक्षा जास्त ज्युडिशरीचं तिथं रोल आहे. मग पहा, तरी देखील आज अमेरिका डेव्हलप्ड नेशनमध्ये येतो. मग आपण का तसं करू शकत नाही? म्हणजे पहा, आपण आपल्याच गुरफटलेल्या विचारामध्ये जर अडकळून जोपर्यंत असू तोपर्यंत आपलं हे विकास वगैरे साध्य वगैरे होणार नाही, हे आपण इथं बेसिकली एक्सेप्ट करायला हवं आहे. ओके, त्यासोबतच पहा, आपल्याकडे अगदी वाचन वगैरे कमी झालेलं आहे. आता आपण कालच हे केलेलं होतं की जे जस्टिस डी वाय चंद्रचूड आहेत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, त्यांना आपण ट्रोल करत आहोत. म्हणजे एवढं आपण हे करत आहोत की आपल्याला जो सोशल मीडियावर वगैरे किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे जो हे येत आहे, मेसेज येत आहे, त्यालाच आपण न्याय समजून बसलेलो आहोत. म्हणजे अगदी चुकीचं आहे कुठेतरी. त्यानंतर पुढे चला, येथून अन्य न्यूज गरजेचे नाही. पहा, त्यानंतर देश विदेश हे पण काहीच गरजेचं नाही. त्यानंतर पहा, देशात XBB 1.16मुळे वाढती कोरोना रुग्णसंख्या. ओके, पहा, अगदीच काळजी वगैरे घेणं गरजेचं आहे, कारण जे कोरोनाचं न्यू म्युटेशन वगैरे जे आहे ते आलेलं आहे. आता यांनी पण प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये पहा, केसेस जर पाहिलं आपण तर 29 केसेस महाराष्ट्रामध्ये वगैरे आढळलेले आहेत. त्यामुळे थोडंसं काळजी घेणं वगैरे गरजेचं आहे. व हे जानेवारीमध्ये 2 केसेस पहिल्यांदा वगैरे आढळलेले होते. ओके, तर त्याचं म्युटेशन वगैरे झालेलं आहे. त्यानंतर पुढे चला, इथून अन्य न्यूज गरजेचे नाही. पहा, डायरेक्टली आपण पुढे जाऊयात. त्यानंतर पहा, इथे गुणवत्तेबद्दल किती भ्रम बाळगाल वगैरे हे जे काही आहे ते काहीच गरजेचं नाही. त्यानंतर आपण ही चर्चा वगैरे केली. जर मी पार्लमेंटमध्ये सध्याला काय चालू आहे हे जर समजलं नसेल तर प्लीज तुम्ही हे वाचून घ्या. आयाराम गरारामची पद्धत वगैरे कशा पद्धतीने झालेली आहे. पहा, जे आपले खासदार वगैरे त्यांना आपण अगदीच सॅलरी देतो, त्यांना कंपेन्सेशन वगैरे प्रत्येक गोष्टीसाठी वगैरे कंपेन्सेशन देत असतो, तरी देखील ते सध्याला जाऊन संसदेमध्ये काही काम करत आहेत का, तर बिलकुल काम करत नाही आहेत. ओके, पहा, संसदेचं कामकाजच सध्याला ठप्प आहे. ओके, त्यामुळे तुम्ही पण थोडंसं वाचनाकडे वगैरे लक्ष द्या. पहा, आता तुम्ही पण माझे वगैरे फॅन वगैरे होऊ नका, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकच गोष्ट म्हटली होती की तुम्ही राजकीय पंखे वगैरे होण्यापासून टाळा. ओके, राजकीय म्हणजे एखाद्या पॉलिटिशियनचे वगैरे फॅन वगैरे होऊ नका तुम्ही. जर फॅन जर झाला तर अगदी तुम्हाला पण प्रॉब्लेम होईल. ओके, तर त्या प्रॉब्लेम म्हणजे देश वगैरे चालवण्याला वगैरे तशा पद्धतीने प्रॉब्लेम होईल. कारण पहा, आज जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपला संसदेमध्ये डिस्कशन वगैरे व्हायला हवे होते, परंतु ते सध्याला वगैरे होत नाहीत. म्हणजे ही जी संस्कृती आहे ती कुठेतरी आपल्याला थोडंसं बदलावी लागेल. यासाठी जे इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटीज वगैरे आहेत त्यामुळे आपल्याला तिकडे म्हणजे संसदेमध्ये पण चांगल्या व्यक्तींना वगैरे निवडून देणं वगैरे गरजेचं आहे. हीच आपण इथं बेसिकली सांगू शकतो. कारण पहा, प्रोडक्टिव्हिटी कमी झालेली आहे, हे फक्त मी बोलत नाही, तर लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये ही पूर्ण लेख आज त्याबद्दलच आलेला आहे की कशा पद्धतीने खासदारांचा रोल आज राहिलेला आहे. ओके, तर त्यावरती तुम्ही अगदी वाचून घेऊ शकता जर माझ्यावर विश्वास नसेल तर. त्यानंतर पुढे
पुढे चला, इथून अन्य न्यूज गरजेची नाही. त्यानंतर पहा, मातांसाठी योजनांचा सुकाळ, कागदपत्रांचा दुष्काळ. आता अगदीच इथे 2 योजना वगैरे दिलेत. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना आणि जननी सुरक्षा योजना, या दोन्हींचं बॅकवर्ड लिंकेजेस वगैरे एकदा पाहून घ्या. बाकीचं हे जे काय म्हणतो आपण जो लेख आहे तो अगदी केस स्टडी आहे. केस स्टडीमध्ये अगदीच आदिवासी महिलांची वगैरे जी दुर्दशा वगैरे झालेली आहे ती आपण इथं पाहू शकतो. परंतु पहा, आपल्या भावना एकीकडे राहतील व जी रियालिटी आहे ती एकीकडे बसेल. आता पहा, आपल्या अगदीच भावना वगैरे यांना अगदी जोडल्या असतील तरी देखील पहा, आपण कागदपत्रांशिवाय वगैरे काही करू शकत नाही. मग त्याच्यासाठी जे NGO वगैरे ते सध्याला कार्यरत आहेत ते चांगली गोष्ट आहे, हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो. बाकी तर यातून वगैरे घेण्यासारखं काही नाही आहे, त्यामुळे प्लीज स्किप करा. व पुढे चला, रविवार वृत्तांत वगैरे हे अशा पद्धतीने इथे संपतं, म्हणजे लोकरंग मिनी मॅगझिन वगैरे. तर आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर आपण सुरुवात करूयात आजचं द हिंदूमध्ये पण काही बातम्या वगैरे नाही आहेत. त्यानंतर आणखीन एक सूचना पहा, पुढलं संडे जो असेल तो 26 मार्च आहे. 26 मार्चला पण आपलं लेक्चर वगैरे नसेल, कारण त्या दिवशी पण माझी टेस्ट आहे. त्यानंतर 2 एप्रिल रोजी पण आपलं लेक्चर वगैरे घेणार नाही मी. ओके, तर हे 2 म्हणजे पुढचे 2 संडे वगैरे जे आहेत ते लेक्चर वगैरे होणार नाही, त्याबद्दल मी सांगण्याचं काम केलं. ओके, त्यानंतर पुढे चला, इथून अन्य न्यूज गरजेची नव्हती पहा. व आज रविवार आहे, त्यामुळे काही गरजेचं नाही. जी UPSC MPSC वगैरे परीक्षा जवळ येत आहेत, त्यामुळे सिलेबसवर फोकस करा, बाकी गोष्टींवर नका. इंडिया सुट्स अप फॉर डीपेस्ट डायव्हिएट. मत्स्य 6000 ही जी आहे, म्हणजे मत्स्य 6000 ही सबमेरिन वगैरे जी आहे ही कशासाठी आपण काय करत आहोत, तर जे आपले काय म्हणतो डीप ओशियन मिशन वगैरे जी आहे, डीप अर्थ मिशन वगैरे जी आहे, तर त्यामध्ये आपण कॅमेरे वगैरे बसून, या सबमरीनला 12 कॅमेरे वगैरे बसून आपण काय करत आहोत, तर सीबेड म्हणजे जे इंडियन ओशियन आहे त्याचं सीबेड वगैरे पाहणी वगैरे करणार आहोत. तर त्यासाठी आहे मत्स्य 600 ही सबमरीन वगैरे आहे. ओके, हे तुम्ही प्लीज लक्षात ठेवा एकदा. बाकी यातून वगैरे काही अन्य न्यूज वगैरे ते नव्हती. बाकी ज्या काही घोषणा वगैरे होत्या त्या मी हायलाईट वगैरे केलेल्या, त्या अगदीच DY चंद्रचूड आणि किरण रिजिजू यांचं वाद वगैरे तेच आपण पाहिलेलं आहे. जे आत्ता लोकसत्तामध्ये वगैरे वाद पाहिला तोच आहे सर्व काही. ओके, व त्यांचे प्रत्येक पॉईंट मी क्रिटिसाइज वगैरे केलेले आहेत. व त्यामध्ये काही जर तुम्हाला जर प्रॉब्लेम वगैरे वाटला तर त्याबद्दल मी क्षमस्व. याबाबत आणखी काही सजेशन, त्यासोबतच काही समस्या वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.